श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय असा आहे की आजचा जो व्हिडिओ आहे जो बनवत आहे मी आता, त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुलस्वामिनी आईची आपण सेवा केली हे 10 दिवस, 10 दिवसांमध्ये जी काही सेवा झाली आपली, तर त्याच्यामध्ये बरेच लोकांना अनुभव आले असतील किंवा नाही आले असतील, किंवा कोणाला सेवा करायची आहे आपली कुलस्वामिनी आई माहिती नाही अशांना सेवा करायची आहे, किंवा कोणाला असा अनुभव आला का की काहींनी केले आहेत किंवा नाही केले, 14 पारायणचा संकल्प केला किंवा होऊ शकले नाही, किंवा काही कारण होतं किंवा काही असं घडत होतं का, एका ताईंचा अनुभव आहे तो मी तुमच्याजवळ आज शेअर करणार आहे। तर नक्कीच ऐका, पूर्ण व्हिडिओ बघा व्यवस्थित, आणि तुम्ही पण बघा की तुमच्यासोबत असं काही घडत होतं का, किंवा सेवा आपण करत असतो की सेवा आपल्याकडनं व्हायला नको पाहिजे, आपले जे षडरिपू असतात ते आडवे येत असतात, हे लक्षात घ्या सगळ्यात आधी। त्यामुळे आपल्याकडून सेवा होत नाही, कंटाळा येतो, आळस येतो ह्या गोष्टींना आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा। तर एका ताईंचा अनुभव आहे तो मी आता सांगायला सुरुवात करते, तर नक्कीच तुम्ही पूर्ण ऐका आणि व्यवस्थित तुमच्यासोबतही असं घडतं का कधी तेही बघा। तर त्यांनी आपले जे कुलस्वामिनी आई, त्यांना माहिती नव्हती की त्यांची कुलस्वामिनी आई कोणती आहे म्हणून, मग त्यांनी आपला व्हिडिओ बघून 5 मंगळवार धरले, किंवा आपल्या माहितीनुसार जसं मी सांगत असते की 5 मंगळवारांचा आपल्याला व्रत करायचं असतो, उपवास करायचा असतो, आपली आई आपण ओळखू शकतो, किंवा आपली कुलस्वामिनी आई आपल्याला दृष्टांत देत असतात काही ना काहीतरी। अशा प्रकारे मग त्यांनी धरले। त्यांचा मुलगा खूप लहान आहे, म्हणजे 1 वर्षाचाही नव्हता तेव्हा, आता 1 वर्षाचा झाला तो। मग त्यांनी उपवास धरले, पण त्यांच्याकडनं दुर्गा सप्तशती जो ग्रंथ असतो ते पारायण करायचं असतं। बरोबर आपल्याला की मंगळवार जर आपण व्रत केलं, कुलस्वामिनी आईचे 5 मंगळवार करत असतो, ते 5ही मंगळवारी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायचाच असतो। एका बैठकीत उपवास पण धरायचे आहेत आणि एका बैठकीत आपल्याला तो पाठ पूर्ण बोलायचा असतो। मंत्र जप असतात ते तुम्ही दुसऱ्यांदा नंतर बसून आपण जे असतात स्वामी समर्थ महाराजांची सेवा वेगळी करू शकतात, पण कुलस्वामिनी आईची जी सेवा करतो ती एका बैठकीत पूर्ण करायची असते। जसं 99 मंत्र, स्वामींचा मंत्र, क्षमा प्रार्थना झाला, किंवा किलकम स्तोत्रपासून तर सगळं जे मी बोलते की दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, जो आपला व्हिडिओ आहे तो बघा, तर तो पूर्ण तेवढे मंत्र स्तोत्र सकट पूर्ण एक पाठ करायचा असतो। जेव्हा आपण कुलस्वामिनी आई ओळखण्यासाठी व्रत केलेलं असतं, संकल्पयुक्त व्रत करावे लागतात ते 5 मंगळवार त्यांनी केले, पण त्यांच्याकडनं दुर्गा सप्तशती जो ग्रंथ होता तो पारायण झालं नाही, फक्त उपवास केले। त्यांच्यामध्ये त्यांना काही अनुभव वगैरे नाही आलेत, जे आहे ते मी स्पष्ट सांगते, त्यांना कुठलाही काही एक अनुभव आला नाही किंवा काही एक समजलं नाही। नंतर त्यांनी 5 ते मंगळवार झाले, केंद्रात मावशींकडे गेल्या, परत मलाही कॉल आला की असं असं झालं। म्हटलं ठीक आहे, पण उपवास असल्यामुळे आपल्याला दुर्गा हे अनिवार्य नियम आहेत। काही काही मी बोलते ना, संकल्पयुक्त सेवांना नियम अटी ज्या असतात त्या तुम्हाला पाळाव्या लागतात, किंवा तशी सेवाच करावी लागते, तेव्हाच तुमची सेवा जी असते ती फलित जात असते, हे लक्षात घ्या। मग त्यांना म्हटलं असं असं करायचंच होतं, आपल्याला पाठ किंवा पारायण जे असतं ते करायचंच असतं दुर्गा सप्तशतीचं। मग त्यांनी उपवास धरले, परत मंगळवार केले, ते आधी झाले 5, तेव्हा पाठ नाही केले, नंतर पाठ केले, पाठयुक्त संकल्प केला, पाठ करायला सुरुवात केली। त्यांचे पूर्णपणे 5 मंगळवारी त्यांना जो जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगेल आता। पहिल्या मंगळवारी ते पाठ करायला बसले, पहिलाच मंगळवार होता दुर्गा सप्तशतीचा। त्यांना थोडा म्हणजे पाठ वाचन करत असताना त्या जेव्हा बसल्या, दिवा लावलेला, देवघर त्यांचं वरती आहे फर्निचरच्या याच्यात केलेलं, खाली बसले, दिवा लावलं, सगळं झालं, बसले। त्यांना आवाज येत होता, विचित्र असा आवाज येत होता, लक्षात घ्या की घुंगरूंचा वगैरे असा आवाज येत होता। बसलेल्या सासूबाई होत्या घरात, पुढच्या रूममध्ये बसलेल्या, या बसलेल्या इकडे दुसऱ्या रूममध्ये, सेवा चालू आहे। त्यांना काही कळलं नाही की आपल्यासोबत काय होतंय काय नाही, म्हणजे इग्नोर केला त्यांनी सरळ, आणि आपला पाठ कंटिन्यू केला, वाचन वगैरे केलं की असेल कोणीतरी असं, म्हणजे त्यांना वाटलं, म्हणजे लक्ष नाही दिलं, ते झालं। मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ताई असा अनुभव आला। म्हटलं ठीक आहे चालेल, पण म्हटलं पहिला मंगळवारी आम्ही काही मनावर नाही घेतलं एवढं। दुसरा मंगळवार झाला, त्या दिवशी त्यांचा मुलगा आजारी पडला, त्याच्यानंतर त्या पद्धतीनेच ॲडमिट करावं लागलं मुलाला, तरी तसंच त्यांनी
म्हणजे ते पारायण कंटिन्यू केलं. म्हणजे तो दुसरा मंगळवार झाला त्या दिवशी पण म्हणजे असं त्यांच्या म्हणजे सेवा घडायची का नाही करायची का या गोष्टी घडत होत्या. नंतर तिसरा मंगळवार आला. तिसऱ्या मंगळवारी त्यांना एवढा मोठा अनुभव आला की त्या डायरेक्ट म्हणजे खूप घाबरल्या. खूप म्हणजे आपण बोलतो की आपली कुलस्वामिनीची आईची सेवा करत असताना घाबरायचं काम काय असतं किंवा असं काही घडत नाही किंवा ह्या गोष्टी नसतात असं वाटतं. त्या वाचन करत असताना जेव्हा पाठ करत होत्या तेव्हा त्यांना विचित्र असे आवाज येत होते. घुंगरूंचा तर आवाज येतच होता. तो थांबला की लगेच रडायचा आवाज येत होता. कोणीतरी जवळ बसून अगदी माझ्या अंगावर काटे येत आहेत. तर त्या बोलल्यात मला की अक्षरशः म्हणजे जवळ बसून माझ्या कोणीतरी रडतंय माझ्या कानांमध्ये. आवाज येत होता त्यांच्या कानांमध्ये. खूप मोठमोठ्याने रडतंय. त्यांना असं झालं माझ्या अंगाला खूप काटे येत आहेत. मी तुमच्यासोबत बोलते पण की म्हणजे असं वाटत होतं की मी आत्ताच हा पाठ सोडून इथून पळून जाऊ. म्हणजे त्यांच्याकडनं बसायलाच होत नव्हतं. खूप घाबरत होत्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लाईट चालू होता रूममधला. मुलगा जो होता तो 1 वर्षाचं बाळ तिचं शेजारी झोपलेलं होतं. कारण पाठमध्ये उठावं लागत नाही म्हणून तिला वाटलं की हा बाळ उठला तर माझ्याजवळच राहील, तीच खेळेल तो. तर तो बाळ झोपलेला. सासूबाई पुढच्या रूममध्ये, रूम पण किती आपल्या सिटीमध्ये कसे असतात बेडरूम आणि हॉलमध्ये काही अंतर नसतं, दरवाजा उघडा. त्या हॉलमध्ये मोठा मुलगा आणि त्या बसलेल्या. पण त्या जेव्हा पाठ वाचल्या फक्त त्यांना आवाज येतोय तो, बाकी कोणालाच आवाज येत नव्हता. एवढा भयानक आवाज येत होता की त्या असं होत होतं की मी हा पाठ सोडून सगळं सोडून आत्ताच्या आत्ता पळून जाऊ बाहेरच्या रूममध्ये. म्हणजे त्या रूममध्ये त्यांना काय असं एकदम दाबल्यासारखं होत होतं आणि एकदम म्हणजे काय होत होतं त्या बोलतात मला समजत नाही, पण असं वाटत होतं की पाठ सोडावा आणि आत्ताच्या आत्ता पळावं इथून. मग त्यांनी मला सांगितलं की ताई असं असं झालं. म्हटलं ठीक आहे, हे बघ आपले षड्रिपू असतात किंवा आपल्या माहिती नसतात आपल्यात काय पाप पुण्य काय असतं मागच्या पुढच्या जन्माचं काही एक नाही, पण आपल्याला ते सेवा करू देत नाही. जे आपण सेवा करत असतो ह्या गोष्टी कुठेतरी अडथळा आणत असतात. त्यामुळे त्यांना ह्या सेवा घडू देत नव्हते त्यांचे जे षडरिपू असतात ते. मग तिला बोलली म्हटलं जरी काही झालं काय होईल, करून करून होऊन काय होईल, तू आईची सेवा करते, तू वाईट करते का काही नाही, वाईट शक्ती वापरतोय का नाही, आपण चांगल्या कामासाठी तू सेवा करते की तुझी कुलस्वामिनी आई कोणती आहे ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही सेवा करत आहेत. घाबरायचं नाही, कितीही काही असो, फक्त आपल्या पाठकडे लक्ष द्यायचं. कितीही आवाज येऊत आपला पाठ कंटिन्यू करायचा. ते टार्गेट ठेवायचं. ते तुम्हाला अडथळे आणतात हे लक्षात घ्यायचं असतं अशा वेळी. आणि आपण आपला पाठ जो असतो तो कंटिन्यू करायचा असतो. कुठेही लक्ष द्यायचं नाही इकडे तिकडे. म्हटलं तू घाबरू नको, उठायचं नाही, काही झालं तर उठायचं नाही त्या जागेवरून. तू उठली म्हणजे खंड पडला, सेवा थांबली आपली, त्यामुळे उठायचंच नाही त्या जागेवरून. तिला बोलली म्हटलं तुला जास्त डाऊट येतोय तर मठात जा, आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रात जा, मावशींना विचार, मावशींना सांग जे घडलं ते. तिथे मावशी असतात आपले प्रश्न उत्तर बघणारे. मावशींना ती मग गेली, विचारलं मावशींना. मावशींनी तिला गोमूत्र सांगितलं की जेव्हा बसाल तुम्ही पाठ करायला गोमूत्राचं वर्तुळ बनवायचं किंवा आपण बसणारे ज्या पाठाच्या जागेवर तिथे पूर्ण घरात गोमूत्र रोज शिंपडायला सांगितलं त्यांनी. आणि मग ताईचा 5वा मंगळवार आला. 5वा मंगळवार येतो त्याच्या आधी तिच्या घरी प्रसाद म्हणा किंवा अशा काही घटना घडल्या की त्या तुळजापूरच्या आईच्या जवळ होत्या एकदम. म्हणजे प्रसाद म्हणा किंवा कुणीही आलं तर तुळजापूरच्या आईचंच नाव सांगत होतं तिला. आणि प्रसाद म्हणा किंवा सांगण्यात जे बोलण्यात येतं सगळं तुळजापूरचं दिसत होतं तिला. तर तिला असं जाणवलं की माझी तुळजाभवानीच आई जी आहे ती कुलस्वामिनी आई आहे. म्हणजे ते ठरलं पक्क. म्हणजे अशा घटना घडत गेल्या तिच्यासोबत तुळजापूरच्या आईविषयी. ते झाल्यानंतर पण पक्क कन्फर्म तरी म्हणजे तिच्या मनाला कुठेतरी वाटलं की तीच आहे की मग परत जे झालं म्हणजे स्वप्नदोष झाला, ह्या गोष्टी तुळजापूरच्या आईच्याच झाल्या सगळ्या तिला. नंतर आला जो 5वा मंगळवार घडून गेला त्याच्यानंतर होता गुरुवार येणार आपला. 5 मंगळवार झाल्यानंतर जो गुरुवार येतो त्या गुरुवारी तिची मिस्टर स्वतः बोलले. ती बोलली की आपली तुळजापूरची आई म्हणजे आपली कुलस्वामिनी आई आहे हे तर ओळखण्यात आलं. सगळे आपले दृष्टांत वगैरे ठरले ते आहेत. आता देवी तर ओळखली गेली पण आपला कुलदेव नेमके कोणते आहेत, खंडोबा आहेत की ज्योतिबा आहेत की भैरोबा आहेत, यांच्यापैकी कोणते ते माहिती नाही आपल्याला. समजा आपल्याला कुलाचार करायचा राहिला तर आई आणि वडील दोघी माहिती पाहिजे.
तेव्हा तिचे मिस्टर बोलतात, त्यांच्या डोक्यात नाही, रविवारी त्यांना कळालेलं होतं पण त्यांना आठवण नाही गडबडीत म्हणजे ताईंसोबत बोलायची. ते गुरुवारच्या दिवशी बोलतात, अगं मी रविवारच्या दिवशी जेव्हा जीवदानीला गेलो तिथे मला एक पुजारी म्हातारी आजी भेटली वयस्कर, आणि त्या आजी मला डायरेक्ट बोलल्या की अरे बाळा, तू तुळजापूरच्या आईची ओटी भर, तुमची कुलस्वामिनी आई ती आहे तुळजापूरची आई, आणि तुमचं खंडोबा जे आहे ते कुलदेव आहेत. त्या स्पष्टपणे मला असं बोलल्या. तर आपलं कुलदेव जे ते खंडोबा बोलल्या म्हणे. त्या म्हाताऱ्या आजी कोण होत्या मला माहिती नाही. मी जीवदानीला गेलो होतो वसई विराला, तिथे त्यांना भेटले मित्रांसोबत. ते ट्रिप म्हणजे असंच फिरायला गेलेले आणि त्यांना रविवारी हे सांगण्यात आलेलं होतं. त्या कोण आजी होत्या, काय होत्या, काही एक माहीत नाही. ते ओळखत नव्हते, फक्त ते मंदिरात जात असताना तिथे बसलेल्या होत्या. त्या आजींना त्यांनी दक्षिणा दिली, तेव्हा त्या आजींनी त्यांना असं सांगितलं आणि त्यांच्या डोक्यात नाही सांगायचं. जेव्हा गुरुवार आला, 5 मंगळवारच्या नंतर येणारा जो गुरुवार होता, त्या दिवशी मात्र त्या दादांनी त्या ताईंना सांगितलं. म्हणजे त्या ताईंना एवढा आनंद झाला गुरुवारच्या दिवशी. स्वामी महाराजांना बोलले की म्हणजे खरंच म्हणजे जे मला पुढचा प्रश्न होता की कुलदेव कोणते आहेत, तर कुलदेवी तर मिळालीच त्यांना, पण कुलदेव पण मिळाले सोबतच. तर अशी लीला असते आपली स्वामी महाराजांची, स्वामी सेवेची, कुलदेवीच्या सेवेची. जो कोणी मनापासून सेवा करत असतं त्यांना नक्कीच दृष्टांत प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आणि तुमच्यासोबत जर असं काही घडत असेल तर घाबरून जाऊ नका. सेवा करत असताना खूप काही गोष्टी घडत असतात आपल्याबरोबर, पण घाबरायचं नाही. होऊन काय होईल फक्त लक्षात ठेवायचं. महाराज असतात बसलेले, महाराजांना सांगायचं, महाराज मला सेवा करायची, माझ्याकडनं करून घ्या. कुलस्वामिनी आईला सांगायचं, आई मला सेवा करायची, माझ्याकडनं करून घ्या. ती कुठलीही सेवा असू द्या, अगदी दत्त महाराजांची सेवा असू द्या, स्वामी महाराजांची सेवा असू द्या, कुलदेवीची असू द्या, कुठलीही सेवा असू द्या. जीव घाबरव तुमचा म्हणजे काही घडत असू द्या तुमच्यासोबत, तुम्हाला किती अडथळे येऊ द्या, येतात अडथळे येतात. मी सांगते आपले षडरिपू असतात, आपलं काय असं काही माहिती नाही, ते सेवा करू देत नाही आपल्याला. त्यामुळे आपण हे जरी किती अडथळे आणले, आपण सेवेची जी जागा असते ती मात्र सोडू नका. ती सोडली म्हणजे आपला खंड पडला सेवेमध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण कधीही सेवा सोडायची नाही, कंटिन्यू करायची आपली सेवा. आणि एक विश्वास ठेवायचा, महाराज आहेत आणि आपण असेल, महाराज आपल्या सोबत कंटिन्यू असतात, नेहमी असतात, हे लक्षात राहू द्यायचं वाक्य कधीही सेवा करत असताना. व्हिडिओ थोडा मोठा होईल चालेल, पण मला ज्यांना कोणाला हे असे अनुभव आले असतील किंवा नवरात्रीमध्ये आपल्याकडून जर सेवा झाली नसेल कुलस्वामिनी आईची, तर त्यांनी काही न डगमगता घाबरता, जो तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा म्हणजे असं बोललं असणार आणि झाली नाही, तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा, पण सोडू नका. तो व्हिडिओ मी सेपरेट बनवते. जर कोणाची सेवा राहिली तर त्यांनी काय करावं आता संकल्पयुक्त, तो नंतर मी व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर मला एवढंच सांगायचं होतं, न घाबरता आपण सेवा करायची असते, आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तर हे मला सांगायचं होतं. त्या ताईंना त्यांची कुलस्वामिनी देवी मिळाली, कुलदेव पण मिळाले, एवढंच मला सांगायचं होतं. निश्चितच तुम्ही मनापासून सेवा करा, तुम्हाला फळ नक्कीच मिळेल, हे लक्षात घ्या. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, तर ज्यांचा विश्वास डगमगत असेल त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा, एवढीच विनंती करेल.